कारपुडी खेड. खेडचे. खेडचे. किती अंतर आहे इथून? इथून 40 किलोमीटर. 40 किलोमीटर. पहिल्यांदा कधी आले होते तुम्ही? 12/4. म्हणजे 12 एप्रिलला. 12. ओके. आज 19 मे. आणि ठीक. काय त्रास होत होता आधी त्यावेळेस? काय क्रिएट वाढत. क्रिएट वाढत होतं. डायलिसिस चालू होतं आपलं. किती वेळा करत होते? हप्त्यातून 2 वेळा. हप्त्यातून 2 वेळा. त्या दरम्यान काय जाणवलं होतं तुम्हाला? क्रिएट का होतं तर रोज वाढायचं. ओके. म्हणजे फक्त डायलिसिस होत होतं, क्रिएटिनिन मात्र तेवढंच राहत होतं. किती राहत होतं ते? 7 ते 8च्या दरम्यान. 7 ते 8च्या दरम्यान. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस करून 7 ते 8च्या दरम्यान राहतं. बाकी अंगावर सूज, दम, धाप असं काय होतं? दम लागत. दम लागत होता, पायाला थोडी सूज येत होती. पायावर सूज होतं. लघवी होत होती. थोडा त्रास होता. त्रास होत होता. लघवी थोडीशी होत होती पण त्रास होता. ओके. आता साधारण म्हणजे आपल्याला 2 महिने झाले इथे औषध. 1 महिना. सॉरी 1 महिना झाला. आपण 12 एप्रिल मध्ये आलो. 1 महिना झाला. बरोबर. ह्या 1 महिन्यात तुम्ही औषधं व्यवस्थित घेतली? पथ्य एकदम व्यवस्थित. पथ्य एकदम पाळलं. पथ्यामध्ये काय काय पाळत होते? औषध वेळेवर घेणे, वेळेवर खाण्यापिण्याचे जे पदार्थ सांगितले तेच खाणे, दुसरं काहीच नाही. ओके. खाण्यापिण्यामध्ये काय खात होता? म्हणजे आम्ही काय सांगितलं? ज्वारीच्या भाकरी, बाजरीची, ज्वारीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि भाजीपाला. म्हणजे त्यातली पण ठराविकच भाज्या सांगितलं. ठराविकच. आकाराने मोठ्या आणि लांब असणार आहे ना. बरं. आणि देशी गाईचं दूध मिळालं का तुम्हाला? आपण सांगितलं होतं पण, है ना? बरं. ते खाल्लं बरं का. बरं. जर शिकायचं 2 वेळा खाल्लं. आता साधारण 1 महिन्यानंतर आता आपलं क्रिएटिनिन किती झालंय? 7 वरून 4.9. ओके. म्हणजे साधारण 2 ते 2.25 पॉईंटने कमी झालं. आणि दम लागायचं कमी झालं. लघवी व्यवस्थित होते. आता काही त्रास नाही. वाढलंय प्रमाण वाढलंय. वजन जे आपण सूज म्हणतो ती कमी होऊन वजन किती कमी झालं? वजन 3 किलो कमी झालं. 3 ते 4 किलो कमी. 3 ते 4 किलो. दरवेळेस जे तुमच्या डायलिसिसला गेल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की पाणी काढलं तुम्ही जे म्हणत होता ते अगोदर किती काढत होते, आता किती काढते? अर्धा लिटर पाणी 1 लिटर काढायचं. आता बिलकुल नाही काढत. आता नाही काढत. म्हणजेच काय की ते लघवी मधून आणि टॉयलेट मधून जे काही निचरा होतं त्यामुळे आता डायलिसिस मध्ये तसं फ्लुइड काढायची गरज पडत नाही. तुमचं तुम्हाला छान वाटतंय? बघा, रिपोर्ट बदल होणं हे आम्ही नेहमीच ऑब्झर्व करतोय. पण तुमचं तुम्हाला छान वाटणं, चेहऱ्यावर फ्रेशनेस येणं, वजन कमी होणं, लघवीचं प्रमाण वाढणं, म्हणजे आपोआप लघवी व्हायची येऊन, हे आपण एका डिपेंडन्सी म्हणजे ज्याला म्हणतो आपण की मशीनवर डिपेंडंट होणं. डायलिसिस काय की आपलं शरीराचं काम, किडनीचं काम कोण करतंय? मशीन करतंय. मेकॅनिकल प्रोसिजर नाही. बरोबर. ते आपण आता आपलं शरीर आपली किडनी करायला लागेल. अशा पद्धतीने आपण याचा विचार करू. बरं, याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला आता इथून पुढे पण सेम जी आपण पथ्य सांगितलेली होती, कारण किडनीला ज्या कामं करायला लागतात ती कामं सोपी होणं, म्हणजे चुकीचं न खाल्लं तर ते आपलं सोपं होणं. तुम्हाला देशी गाईचं दूध मिळवायचंय अजून पण, नाही तर मग शेळीचं दूध. ते काय म्हणतात ती कोणती गाय? गिरगायचं चालतं. गीर गाईपेक्षा आपल्या प्रदेशाची गाय म्हणजे गाय नाही कुठे. एकाकडे आहे याची. नाही, तुम्ही काय करा, जर तुमच्याकडे जनावर आहेत काय, देशी गाय घेऊन टाका ना बाबा. जुन्या काळात आपण जे पुण्याचं काम म्हणत होतो ते काय पुण्याचं आहे, तर हे पुण्याचं काम आहे. 33 कोटी देव म्हणजे काय, तर दूध एवढ्या चांगल्या क्षमतेचे आहे की जे आता आम्ही इतक्या पेशंट्सना सांगतोय की तुम्ही देशी गाय स्वतः विकत घेऊन टाका. शहरात नाही सांगतायत, पण तुमच्याकडे जनावर आहेत तर 100% घ्या. लहान बाळांना तर 100% देशी गायचं दूध आहे. त्याचं कारण असे, पाणी गरजेपुरतं पिते, विनाकारण पाणी जास्त पित नाही. बरोबर. आहार नियंत्रित असतो, बाकीच्या गायांसारखं काहीही खात नाही, स्वच्छ राहते आणि तिचं पचन चांगलं असतं, दूध कमी देते. आता पचन चांगलं असतं कसं ठरवतो आपण, तर देशी गाईचं शेण जे असतं ते स्वच्छ असतं, त्याला वास खराब नसतो. अंगण सारवायला आपण कुठलं शेण नेतो? देशी गाईचं. का? जर्सीचं शेण का नाही नेत? ते घाण असतं त्यामध्ये.
आमच्या पद्धतीने त्याला आम्ही आममल म्हणतो. म्हणजे कसं अपाचित अवस्था, पचन न झालेलं ते शेण. आणि देशी गाईचं मात्र स्वच्छ क्लीन असतं. आणि जे स्वच्छ क्लीन असतं तिचा पदार्थ म्हणजे जे दूध आहे ते पण स्वच्छ आणि चांगलं असतं. म्हणजे 2-3 लिटरपेक्षा जास्त दूध देत नाही, त्याला फॅट जास्त नसते. त्यामुळे पोषण शरीराचं करून शरीराबाहेर आपोआप निचरा होणं हे सगळ्यात मोठं आणि गरजेचं काम ते देशी गाईचं दूध करतं. गिर गाय तरी पुढं 2-3 लिटरच्या पुरतच नाही, 3 ते 4. नाही की त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन आलंय बाबा. हा. आपण गावाकडे म्हणतो बघा 100%, 50%, 75%. त्याच्यामुळं गिर गाईंचं पण सरळ जी आपण अगोदरची पद्धत होती ना की आईकडनं लेकीला है ना गाय विकली जात नव्हती, देशी गाय ती याच्यामध्ये अंगण दिली जायची है ना. तर तो जो विषय होता तो आहे. त्यामुळे आता लहान बाळांना आणि ज्यांचं वय 40च्या पुढे गेले त्यांना सरळ देशी गाईची दूध. आणि देशी गाई नसेल मिळत तर शेळी जी फिरून चारा चारा खाते. खाते. कारण ती छोटे छोटे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना शेंडखुंड, म्हणजे जी हलकी हलकी पानं खाऊन तिचं पण दूध एकदम पचायला सोपं असतं. आणि त्या गोष्टी पाळायच्या आणि निवांत हेल्दी राहायचं. आता तुम्ही तुमच्या यांच्या